मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता युवराज हा पिंकीला म्हणतो की तुम्ही सायलेंट अण्णाला संपवण्याच्या नादामध्ये एवढे व्हायलंट झालात की तुम्हीच तुमच्या धनींचा जीव घेतलात। आता हे ऐकताच पिंकीच्या पायाखालची जमीन सरकते। ती म्हणते काय असं म्हणून ती आता खूपच रडू लागते आणि सायलेंट अण्णाकडे धाव घेत असते। तेव्हा युवराज तिचा हात ओढतो आणि म्हणतो की अहो मीच आहे तुमचा धनी। मग आता तरीही पिंकी ऐकायला तयारच नसते। पिंकी आता सायलेंट अण्णाकडेच जाते। युवराज पटकन तिला जवळ ओढतो आणि म्हणतो मीच आहे तुमचा धनी, मीच आहे तुमचा युवराज धोंडे पाटील। आता मली म्हणते थांबा जरा असं म्हणून ती आता लगेच शर्ट जरा सायलेंट अण्णाचा बाजूला करते। त्यावर एक रुवण असतो। तेव्हा ती म्हणते हाच आहे सायलेंट अण्णा माझे स्वामी। तेव्हा पिंकीला समजतं की युवराज जिवंत आहे। तेव्हा ती त्याला आता घट्ट मिठी मारते, खूप रडत असते, त्याला अंजारते गोंजारते आणि विचारते तुम्ही कसे आहात। तेव्हा तो म्हणतो मी बरा आहे। म्हणतो अहो मी तुमची गंमत केली, तुम्ही सायलेंट अण्णालाच मारले। त्यावेळी आता पिंकी म्हणते की अशी कुणी मस्करी करतं का असं म्हणून ती आता लगेच त्याच्या 2-3 कानाखाली मारते। युवराज पटकन तिला जवळ ओढतो आणि म्हणतो की मीच आहे तुमचा धनी, पियू आपलं हॉटेल। तेव्हा पिंकी आता पूर्णपणे खात्रीने युवराजला ओळखते। हा सर्व प्रकार धनंजयची सर्व माणसं पाहत असतात। काही वेळानंतर मली सायलेंट अण्णाकडे पाहते तर त्याचा श्वास आता पुन्हा चालू होतो। तेव्हा मली म्हणते हा तर जिवंत आहे। पिंकी म्हणते मी फक्त त्याला जखमी केलंय। तेव्हा आता लगेच आता तेथे शिंदे साहेब आणि सर्व हवालदार सुद्धा येतात, पोलीस सुद्धा येतात। इन्स्पेक्टर साहेब विचारतात हे काय आहे। त्यावेळी हा सर्व बापूसाहेबांनी कट रचला आहे असं आता युवराज म्हणतो। मग आता बापूसाहेबांविरोधात तक्रार करायची। इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुमच्याकडे पुरावे नसताना तुम्ही ती तक्रार करू शकत नाही। त्यावेळी आता पिंकी म्हणते बरं ठीक आहे, आम्ही पुरावे तुमच्यासमोर सादर करतो, पण आता ही या सायलेंट अण्णाची बायको आहे मली। त्यावेळी आता मलीला पोलीस सांगतात की तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल। तेव्हा आता मली खूप घाबरते आणि पिंकीकडे पाहते। पिंकी म्हणते तू काळजी करू नको, मी आहे ना तुझ्याबरोबर, मी येते तुला सोडायला, तिथे घ्यायला येते। मग आता ठीक आहे असं मली म्हणते। इकडे धनंजयची माणसं पूर्णपणे चक्रावून जातात आणि म्हणतात की साहेबांना कॉल करून सांगायला हवं असं म्हणून ते धनंजयला कॉल करतात। तेव्हा तो विचारतो काय झालं। मग आता ते माणसं सांगतात की इथे खूप मोठा राडा झालाय। धनंजय म्हणतो हो आता मला समजलंय की त्या युवराज किंवा त्या सायलेंट अण्णाला गोळी लागली आहे, पण पिंकी आता तिच्याबरोबर जो आहे त्याच्याबरोबर नॉर्मल वागतीये की त्या दोघांमध्ये काही टेन्शन आहे। मग धनंजयची माणसं म्हणतात मला काही लांबून दिसत नाही, आता ठेवू का फोन। तेव्हा धनंजय म्हणतो हो ठेवा। मग आता तोच मनातल्या मनात विचार करू लागतो काहीतरी करायलाच हवं मला, तो नक्की सायलेंट अण्णा आता जखमी झालाय की युवराज जखमी झालाय, काही कळायला मार्ग नाही असं म्हणून तो आता लगेच हॉस्पिटलमध्ये जायला निघतो। दुसरीकडे आता सायलेंट अण्णाला हवालदार हे हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात। मली देखील त्यांच्याबरोबर जाते। युवराज प्रचंड चिडलेला असतो। तो म्हणतो काय झालं एवढं करून, सगळं काही झाला का उपयोग। कारभारी आज रोजपणे बापूसाहेब हे तेथून फिरता येतच ना आपले। त्यावेळी आता पिंकी म्हणते आपण बापूसाहेबांविरोधात पुरावे गोळा करणार आहोत धनी, तुमचा कशा प्रकारे त्यांनी ॲक्सिडेंट घडवून आणण्याचा प्रयत्न केला ते सुद्धा आपण जगासमोर आता उघड करू। आता युवराज म्हणतो बापूसाहेबांना असं राजरोसपणे फिरताना पाहून मला खूप त्रास होतोय। अहो राक्षसांना लाजवेल अशा प्रकारे ते गुन्हे करायला लागले आहेत, कारण ते त्या वृत्तीचे आहेत, राक्षसी वृत्तीचे असं म्हणून आता युवराज हा खूप चिडलेला असतो। पिंकी म्हणते निष्ठा श्रद्धा या गावावरची माझी आहेच नेहमी, ही माझी आपली माणसं आहेत। अहो बापूसाहेब जर आता आईसाहेबांना फसवत असेल तर मी हे खपवून घेणार नाही, कारण सासूबाईंना यातलं काहीच माहीत नाही आहे की कशा प्रकारे राजकारणामध्ये त्यांचा वापर करून बापूसाहेब सत्ता गाजवणार आहे आणि अख्खी गावच्या गावं ते पिळवटून टाकणार आहेत, पण या माझ्या गावाला मी काहीही होऊ देणार नाही असं म्हणून पिंकी आता तेथे बसते। युवराज देखील तिच्याजवळ बसतो आणि विचारतो मग तुम्ही काय करणार। पिंकी म्हणते काहीतरी करायला तर हवंच, बापूसाहेबांना आपण दोघेही मिळून तुरुंगात टाकूयात। तेव्हा युवराज म्हणतो ते कसं शक्य आहे। मग आता पिंकी म्हणते त्यांची कारस्थानं जगासमोर उघड करून, पण मला एक सांगा
तुम्हाला सायलंट अण्णासारखी अशी काय मोडता येते? त्यावेळी आता युवराज म्हणतो सोडावं. मग आता पिंकी सारखीच विचारू लागते. तेव्हा युवराज आता म्हणतो मला अम्माने परवा सर्व त्याच्या सवयी शिकवल्या होत्या. म्हणून युवराज आता मान मोडतो आणि म्हणतो हे पहा पिंकी, नाव सायलंट आहे पण मी तेवढाच व्हायलंट आहे. मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला संपवू शकतो. असं म्हणून तो आता सायलंट अण्णाची स्टाईल करून पिंकीचा गळा दाबतो. त्यावेळी आता पिंकी खूपच घाबरते. एका क्षणी तिच्या काळजाचा ठोका चुकतो. ती आता तेथून उठणार असते तेव्हा युवराज हसतो आणि म्हणतो हो बसा, मी ॲक्टिंग करतोय. पिंकी म्हणते धनी, तुम्ही मगाशी सुद्धा अशीच ॲक्टिंग केली आहे. माझ्या अंगाचं इकडे पाणी झालं. पण यू आर व्हेरी जिनियस असं म्हणजे आता गालच पकडते आणि म्हणते की सायलंट अण्णा बनून आता तुम्ही माझ्याबरोबर घरी यायचं आणि बापूसाहेबांचा डाव बापूसाहेबांवरच पलटवायचा. युवराज म्हणतो हे माझ्याच्याने काही जमणार नाही. पिंकी म्हणते प्लीज धनी, आपल्याला हे करावंच लागेल. युवराज म्हणतो प्लीज मी नाही करू शकत हे. त्यावेळी आता पिंकी म्हणते नाही, माझ्यासाठी नाही तर आपल्या घरासाठी, आपल्या गावासाठी. त्यानंतर आता युवराज कशीबशी ती ॲक्टिंग करायला तयार होतो आणि म्हणतो ही आता आरपारची लढाई आहे. मग आता पिंकी म्हणते बापूसाहेबांचा खेळ खल्लास करण्यासाठी, त्यांना तुरुंगात पाठवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. इकडे आता सुशीला ही खूपच चिडलेली असते. तेव्हा छबी तिला पाणी प्यायला देते. मग आता सुशीला रागातच ते ग्लास बाजूला फेकून देते आणि म्हणते ही घाटवाडीच्या मुलीला वाटतच नाही ना की मी निवडणूक जिंकावी म्हणून, कारण तिचं आपलं सतत चालू असतं बाहेर फिरणं. आहे का आज प्रचाराचा दुसरा दिवस आहे, तिचा तपास आहे का? माझ्या युवराजला घेऊन ती पळाली असेल. तेवढ्यातच बापूसाहेब तेथे येतात आणि म्हणतात काय बोंबलताय सुशीला देवी. त्यावेळी आता मला ओरडायला काय वेळ लागले का? ही बया नुसतीच आपल्या युवराजला घेऊन पळतीये, काय करायचं मग, असं आता सुशीला म्हणते. त्यावेळी आता छबी म्हणते की अगं आई, ते नवरा बायको आहेत, ते कुठे कधी जातील, तुला काय करायचं आहे त्याच्याशी. मग आता बापूसाहेब मनातल्या मनात लगेच विचार करू लागतात जावई बापू हे सायलंट अण्णाच्या मागावर आहेत आणि अण्णा तर घरी आलाच नाही. मग ही नक्की कोणत्या युवराजबद्दल बोलतीये. तेवढ्यातच आता पिंकी आणि युवराज हे दोघेही घरी येतात. आता ते दोघेही दिसतात. सुशीलाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. ती म्हणते काय गये घाटवाडीच्या मुली, प्रचाराचा आजचा दुसरा दिवस आहे, तुला काही वाटतं की नाही? आपली सतत इकडे तिकडे फिरतेस, इथे प्रचाराला कोण येणार माझ्याबरोबर? तुला असं वाटतच नाही ना की तुझी सासूबाई जिंकून यावी म्हणून आणि ती सुद्धा आमदार व्हावे म्हणून? तेव्हा युवराज म्हणतो सुशीला देवी गप्प बसायचं. तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसतो की हा सुशीला देवी युवराज असं का म्हणतोय. मग आता पिंकी म्हणते की हा युवराज नाही आहे, हे माझे धनी नाही आहेत, हे आहेत सायलंट अण्णा, बापूसाहेबांनी प्लॅन करून मला मारण्यासाठी पाठवलेला माणूस. असं म्हणून पिंकी आता सर्व सत्य घरातील सर्वांना सांगू लागते. त्याचवेळी आता बापूसाहेब नाही होऊन पडतात. पण आता पिंकी सुशीलाला म्हणते मला मारण्यासाठी सायलंट अण्णाला यांनी इकडे फिट केला होता आणि माझ्या धनींचा अपघात घडवून आणलाय. यांना विचारा ना माझे धनी कुठे आहेत. तेव्हा तू डोक्यावर पडली का, असं बापूसाहेब म्हणतात. सुशीलाला तर काही कळतच नाही. पिंकी आता लगेच डॉल्बीला इशारा करून सांगते. तेव्हा डॉल्बी आता लगेच मोबाईलमध्ये व्हिडिओ ऑन करून रेकॉर्डिंग पण सुरू करतो. त्याचवेळी आता बापूसाहेबांना कोणाचा तरी कॉल येतो. तेव्हा सायलंट अण्णा म्हणजेच युवराज हा लगेच त्याच्या हातातून फोन ओढून घेतो. बापूसाहेब म्हणतात माझा फोन दे, हे बघ मुलगा आहे म्हणून सोडून देतोय, नाहीतर. तेव्हा सायलंट अण्णा म्हणतो नाहीतर काय, माझं नाव सायलंट आहे, नादाला लागला तर मी व्हायलंट आहे, इथेच तुझा गेम करेन. मी सांगितलंय ना तुला, मी सर्वांसमोर तुझी पोलखोल करणार, कारण तूच पैसे देऊन मला इकडे बोलवलंय या पिंकीला मारण्यासाठी आणि तू तिकडे युवराजचा गेम केलाय. त्यावेळी आता सुशीलालाही प्रश्न पडतो काय करावं. मग आता ती पुन्हा एकदा बापूसाहेबांवर विश्वास ठेवत म्हणते घाटवाडीच्या मुली, मी अजिबात तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, इथून अगोदर चालती हो, काही पण बापूसाहेबांवर आरोप करू नको. माझे साहेब खऱ्या मनाचे आहेत. त्यावेळी आता युवराज पुन्हा एकदा सायलंट अण्णाची ॲक्शन करून म्हणतो की खरंच आपल्या नादाला लागला ना सुशीला देवी, तो कायमचा खड्ड्यात गेला, असं म्हणून तो पुन्हा मान मोडतो. तेव्हा छबी देखील म्हणते हो अगं आई, हे खरं आहे, बापूसाहेबांनी चा ॲक्सिडेंट घडवून आणला आहे आणि इथे आहे ना तो सायलंट अण्णा आहे, इथे पिंकीला मारण्यासाठी तो इथे आलाय.
छबीने आता असं म्हटल्यानंतर बापूसाहेब म्हणतात, अहो छबीताई तुम्हीसुद्धा. मग आता ती म्हणते, मी गप्प बसणार नाही आज, मी सुद्धा तुमची पोलखोल करणारच आहे. तेव्हा आता पिंकी सर्व सत्य सांगू लागते की जेव्हा आम्ही रत्नागिरीला फिरायला गेलो होतो तेव्हा तेथे कशाप्रकारे हा आधाशासारखा केक खात होता, त्याचबरोबर चाकूने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला सांगून देखील सुशीला विश्वास ठेवायला तयारच नसते. पिंकी आणि युवराज हे पोटतिडकीने सांगू लागतात की हेच खरं आहे. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पिंकी म्हणते, अहो फक्त माझाच नाही तर युवराजांचा सुद्धा जीव घेण्याचा बापूसाहेबांनी प्रयत्न केला. तेव्हा बापूसाहेब रागातच तेथून जातात आणि एक पाण्याची कळशी भरून घेऊन येतात. म्हणतात की सुशीला देवी, आता मी तुमच्या मुलांच्या नावाने आंघोळ करतोय. तेव्हा सुशीला आता ती कळशीच पकडते आणि म्हणते, अजिबात नाही, असं म्हणून ती आता बापूसाहेबांना विरोध करते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.